बाळांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक पिक्चर बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, तर ती मुलं बड्डे सेलिब्रेट करत होती. आता बड्डेला गिफ्ट मिळाले होते की नाही, तर ह्या पिक्चरमध्ये काय दाखवलं आहे, ती मुलं ते गिफ्ट खोलतायत. आता गिफ्ट खोलताना त्यांच्यामध्ये काय बरं कॉन्व्हर्सेशन चाललं असेल, ते कॉन्व्हर्सेशन आपल्याला इथे दिलेलं आहे. आपण काय करूया, ते बघूया काय कॉन्व्हर्सेशन करतायत ते. ओके. आता हा जो बड्डे बॉय आहे तो काय बोलतोय, आय हॅव गॉट सो मेनी लवली गिफ्ट्स. म्हणजे तो काय म्हणतोय, मला किती छान भेटवस्तू मिळाल्या आहेत, मला किती छान गिफ्ट्स भेटले आहेत असं म्हणतोय. ओके. नंतर आता ही मुलगी काय म्हणते बघूया आपण. हे लुक ॲट धिस बॉक्स. ती काय म्हणते, हे बघ, या खोक्याकडे बघ, या बॉक्सकडे बघ कसं आहे. आता ही मुलगी म्हणते, ओ धिस इज फन. म्हणजे ती काय म्हणते, अरे वा किती मज्जा. धिस किबोई शेप्ड बॉक्स. ती काय म्हणते, हा बॉक्स का आहे, किबोई शेपमध्ये आहे. हॅज 12 एजेस 8 कॉर्नर्स अँड 6 फेसेस. आता किबोई शेपला काय असतं, तर 12 एजेस असतात. किती एजेस असतात, 12. आणि कॉर्नर्स किती असतात, 8 कॉर्नर्स असतात अँड 6 फेसेस असतात. आता फेसेस म्हणजे काय, तर प्लेन जो पृष्ठभाग असतो त्याला म्हटलं जातं फेसेस. ओके. तर क्युबॉइड शेपला किती फेसेस असतात, 6 फेसेस असतात. ओके. हा मुलगा काय म्हणतोय बघूया. शॅल वी ओपन धिस बॉक्स. तो म्हणतोय, आपण हा बॉक्स ओपन करूया का, उघडून बघूया का असं म्हणतोय. वेन वी विल अंडरस्टँड हाऊ धिस बॉक्स इज मेड. आता तो काय म्हणतोय, मग आपल्याला समजेल, या जर बॉक्स आपण खोलला तर आपल्याला समजेल की हा जो बॉक्स आहे हा कसा बरं बनला असेल, कसा बनवला असेल हा बॉक्स, हे आपण खोलून बघितल्यावर आपल्याला समजणार आहे. ओके. द शेप ऑफ विच अ बॉक्स इज फॉर्म्ड इज कॉल्ड द नेट ऑफ द शेप्स. लुक ॲट द नेट ऑफ धिस किबोई. म्हणजे ही मुलगी काय म्हणते बरं, तर ही मुलगी बोलते, ज्या आकारापासून हे जो बॉक्स बनवला जातो त्याला नेट असं म्हणतात. ती काय म्हणते, ज्या आकारापासून आपण हा बॉक्स बनवलेला आहे, जो आपल्याला तो शेप मिळणार आहे, त्या शेपला काय म्हटलं जातं. म्हणजे इथं दाखवलं बघा तुम्हाला हा शेप. तो बॉक्स खोलल्यानंतर त्यांना असा शेप भेटणार आहे. आणि हा शेप कशाचा असतो, तर तो क्युबॉइड शेप असतो. आणि हे क्युबॉइड शेपचं काय आहे, तर हा क्युबॉइड शेपचा नेट आहे. म्हणजे तो बॉक्स ओपन केल्यानंतर त्यांना असं काहीतरी भेटणार आहे. ओके. तर ही मुलगी काय म्हणते, शाल वी ओपन अनफोल्ड द बॉक्स ऑफ अदर शेप्स अँड सी देअर नेट टू. ती काय म्हणते की आपण इतर सुद्धा बॉक्सेस जे आहेत ते पण उघडून बघूया का, म्हणजे त्यांचे नेट कसे दिसतात ते आपल्याला समजेल. म्हणजे आपण हा क्युबॉइड शेप ओपन केल्यानंतर आपल्याला असाच नेट भेटला, तर आपण हे बाकीचे जे बॉक्सेस आहेत, इथं स्क्वेअर शेपमध्ये बॉक्सेस आहेत, त्याचबरोबर कोन शेपमधले जे आहेत ते पण आपण ओपन करून बघूया का, त्याचं नेट आपल्याला कसं दिसतं ते. तर बघा, क्यूब शेपमधलं जर नेट ओपन केलं तर त्याचं आपल्याला नेट असं दिसणार आहे, आणि जर कोन शेपमधलं असेल तर असं दिसणार आहे. आता हे तुम्हाला काय बरं दिलं आहे, तर याच्यात नेक्स्ट पेजवरती तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. चला तर आपण बघूया तो क्वेश्चन. 3 डायमेन्शनल शेप्स अँड नेट्स म्हणजे काय, तर हे जे आहेत हे काय आहेत, 3 डायमेन्शनल शेप्स आहेत आणि हे त्याचं नेट आहे. त्याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन दिलेलं आहे इथे. ऑब्झर्व द टेबल बिलो अँड मॅच द ऑब्जेक्ट्स विथ देअर शेप्स बेस्ड ऑन देअर नेट. म्हणजे इथे काय सांगितलं आहे, खालील हा जो तुम्हाला काय हा चार्ट दिलेला आहे ना, ह्या चार्टमध्ये या टेबलचं तुम्हाला काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं, म्हणजे निरीक्षण करायचं आहे. आता आपण मागच्या पेजवरती बघितलं आहे की कसं नेट दिसतं, ते कोणत्या शेपचं नेट कसं दिसतं ते आता आपल्याला इथे मॅच करायचं आहे. आता बघा, हा शेप जो आहे हा कशाचा शेप आहे, आपण बघितलेलं ना लास्ट पेजवरती. हा शेप कशाचा आहे, हा नेट जो दाखवला हा कोन शेप आहे. ओके. मग आपण काय करायचं आहे, इथे ह्याला जॉईंट करायचं आहे. तुम्ही पण असं स्केलच्या सहाय्यानेच करा, म्हणजे तुमची जॉईंट केल्यानंतर जे लाईन्स येतात ते खूप छान दिसतील. आता हा जो शेप आहे हा काय आहे, सिलेंडर शेप आहे. बघा बरं, असाही आपल्याला दिसतो, असा शेप इथं दिसतो की नाही, म्हणजे हा कशाचा शेप आहे, सिलेंडरचा नेट आहे. म्हणून आपण याला काय करायचं आहे, इथे जॉईंट करायचं आहे.
ओके. आता इथे इथे ही फिगर आणि ही फिगर आपल्याला थोडी सारखी वाटते, पण ह्याच्यामधली लेंथ बघायची. इथे आपल्याला क्युबोईची लेंथ कशी दिसते, खूप थोडी मोठी दिसते, आणि क्यूबची लेंथ कशी दिसते, थोडी छोटी दिसते. म्हणजे हे नेट कशाचं असणार आहे, तर हे क्युबोईचं नेट असणार आहे आणि हे क्यूबचं नेट असणार आहे. ते आपण आता क्युबोईला जॉईन करायचं आहे आणि इथून आता क्यूबला जॉईन करायचं आहे. ओके, समजलं बाळांनो? Observe the shapes below and draw the same shapes beneath them. म्हणजे काय तुम्हाला सांगितलं आहे, हे जे दिलेले खाली आकार आहेत त्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यांच्या खाली तेच आकार तुम्हाला पुन्हा ड्रॉ करायचे आहेत. आता तुमचं इथे ड्रॉ करताना थोडंसं गडबड होऊ शकते, पण मी तुम्हाला सांगते त्या ट्रिकनी जर तुम्ही केलं ना तर तुमची इतकी गडबड होणार नाही. आपण काय करायचं, हे पॉईंट्स मोजायचे. हे पॉईंट्स किती आहेत वरच्या लाईनला, 1 2 3 4 5 6. तर आता आपण इथे 6 एक लाईन सोडूया मध्ये आणि मग आपण त्याच्या खाली फिगर ड्रॉ करूया. तर 6 पॉईंट आपण जॉईन करून घ्यायचे आहेत. केले. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला हे 2 पॉईंट सोडून एक लाईन सोडलेली आहे आणि त्याच्या खाली आपल्याला लाईन ड्रॉ केली आहे. जसं मी इथे करते तसं तुम्ही पण करा. ओके, तसंच इथे एक लाईन सोडले आणि खाली पुन्हा तसेच 6 पॉईंट जॉईन केलेले आहेत. असे 3 लाईन्स आपण ड्रॉ करून घ्यायचे पहिला आणि मग नंतर त्याचे इकडचे पॉईंट जोडायचे. आता इकडे बघायचं 1 2 3 3 पॉईंट्स जोडलेले आहेत. असे 3 पॉईंट्स आपण इथे जॉईन करून घेऊया. जसं मी करते ना तसंच करा तुम्ही पण, म्हणजे तुमचे फिगर चुकणार नाही. इथे पण 3 पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत, इथे पण 3 पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत. ओके, पुन्हा हे इकडचे 3 पॉईंट जॉईन करून घ्यायचे, तसेच इकडचे पण 3 पॉईंट जॉईन करून घ्यायचे आणि मग हे जे आहे हे डॉटेड लाईनने तुम्ही 3 पॉईंट्स इथं दाखवायचे आहेत. ते डॉटेड लाईनने जे दाखवले असतात ना ते काय असतात, ते पाठीमागच्या साईडचे बॅक साईडचे ते लाईन्स असतात, त्यामुळे ते डॉटेड लाईनने दाखवलेले असतात. ओके, तसेच आपण आता इथं क्यूब शेपची पण फिगर ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे पण बघायचं 1 2 3 4 5 लाईन्स जोडलेले आहेत. मग पहिला 5 लाईन्स जॉईन करून घ्यायचे. आपण इथे 5 लाईन जॉईन करून घेतले. आता पहिला हा जो वरचा जो स्क्वेअर आहे तो आपण पहिला ड्रॉ करूया. इथे आता 3 लाईन जॉईन केलेत, तसे आपण इथं 3 लाईन जॉईन करूया. तसेच इकडे पण क्रॉस 3 लाईन जॉईन करायचे. तसे आता वरचे कॉलम जॉईन केले की काय तयार होतो, स्क्वेअर तयार होतो. असा स्क्वेअर आपल्याला खाली पण ड्रॉ करून घ्यायचा आहे. ते आपण पहिला 5 लाईन 6 कॉलम्स 5 पॉईंट्स जे आहेत ते जॉईन करून घेऊया. त्याच्यानंतर पुन्हा इकडे क्रॉस 3 पॉईंट्स, तसेच इकडे क्रॉस 3 पॉईंट्स. ओके, मग आता ही पॉईंट्स जॉईन करायची पुन्हा. हे आपल्याला राहिलेले पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत जसे फिगरमध्ये वरती दाखवले तसे. मग आपला तयार होणार आहे तो शेप आहे आपला क्यूब शेप. बघा बरं बाळांनो, झाला की नाही आपला क्यूब शेप रेडी. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दाखवले, काय लिहिले बघूया. ऑब्झर्व द शेप्स इन द टेबल बिलो. आयडेंटिफाय ऑब्जेक्ट्स फ्रॉम युअर सराउंडिंग दॅट correspond to the shapes and write their names. म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला, खालील जे काय हा चार्ट आहे, हा जो टेबल आहे त्या टेबलमध्ये काही फिगर्सचे तुम्हाला म्हणजे शेप्सचे तुम्हाला फिगर ड्रॉ करून दाखवलेले आहेत. त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला, सराउंडिंग म्हणजे काय, तुमच्या आजूबाजूला तशा शेपमध्ये असणाऱ्या वस्तू तुम्ही शोधायच्या आहेत आणि त्यांची नावं तुम्हाला ह्या बॉक्समध्ये लिहायला सांगितलेली आहेत. त्या टेबलमध्ये तुम्हाला ती नावं लिहायची आहेत. आता पहिला शेप कोणता दिलेला आहे, सिलेंडर शेपमध्ये दिलेला आहे. आता सिलेंडर शेपमध्ये त्याने एक थिंग्स लिहून दिलेली आहे, ती म्हणजे काय आहे, बॉक्स. आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला शोधून लिहायचं आहे. तर आता आपण इथे काय लिहू शकतो बरं, तर आपल्याकडे अजून सिलेंडर शेपमध्ये काय काय असतं, तर तुमच्याकडे कॅन्डल असते की नाही, लाईट गेल्यावर जे आपण कॅन्डल लावतो ती कॅन्डल, ती कशी असते, सिलेंडर शेपमध्ये असते ना. आपण इथे कॅन्डलचं स्पेलिंग द्यायचं आहे. ओके, अजून काय बरं असतं सिलेंडर शेपमध्ये, चॉक. आपण जो चॉकने बोर्डवरती लिहितो तो चॉक कसा असतो,
सिलेंडर शेपमध्ये असतो की नाही. आता आपण चॉकचं सुद्धा स्पेलिंग लिहू शकतो. अजून कोणती थिंग्स लिहू शकता तुम्ही? वॉटर बॉटल किंवा आपली बॅटरी जी असते ती सेल वगैरे ते पण लिहू शकता. आपण इथे वॉटर बॉटल लिहूया. वॉटर बॉटल. वॉटर बॉटल स्पेलिंग लिहिलं आहे. अजून तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या थिंग्स आठवत असतील तर तुम्ही ते सुद्धा लिहू शकता. हेच लिहायला पाहिजे असं काहीही नाही, तुम्ही कोणतेही थिंग्स लिहू शकता. इथे बघा, आता सेकंड थिंग्स जे सेकंड शेप जो आहे तो कोणता आहे? स्पेअर शेपमध्ये आहे. त्याच्यामध्ये स्पेअर शेपमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या थिंग्सची नावं लिहिता येतील बरं? तर इथे आहे, त्यांनी दिलेलं आहे बॉल. तुमचा बॉल जो असतो तो कसं स्पेअर शेपमध्ये असतो. अजून काय सांगू शकू आपण ह्याच्यामध्ये? तर मम्मी घरी लड्डू बनवते की नाही, लड्डू कोणत्या शेपमध्ये असतात? स्पेअर शेपमध्येच असतात की नाही. मग आपण इथे लड्डूसुद्धा लिहू शकतो. तर तुम्ही इथे लड्डूचं स्पेलिंगसुद्धा लिहू शकता, लड्डूज. अजून तुम्ही जर का गोट्या खेळत असेल, मार्बलनी खेळता की नाही, भरपूर मुलं खेळतात मार्बलनी. तर मग इथे आपण मार्बलसुद्धा असतात त्या स्पेअर शेपमध्ये असतात, त्यांचंसुद्धा इथं स्पेलिंग तुम्ही लिहू शकताय, मार्बल. अजून काय लिहिता येईल बरं? ऑरेंज लिहिता येईल, चिक्कू लिहिता येईल, काहीही लिहू शकता तुम्ही. ओके. आता थर्ड जो कॉलम दिलेला आहे, थर्ड कॉलममध्ये काय दिलेलं आहे? हा जी फिगर आहे ही काय आहे? तर ही आहे, हे शेप कोणता आहे? क्यूब शेप आहे. क्यूब शेपमध्ये काय काय लिहिता येईल? इथे त्यांनी दिलेलं आहे डायस दिलेला आहे. अजून काय लिहिता येईल बरं क्यूब शेपमध्ये? आपण इथे रुबी क्यूब लिहू शकतो, आईस क्यूब लिहू शकतो. ओके, रुबिक क्यूब, आईस क्यूब पण लिहू शकतो. अजून आपण गिफ्ट बॉक्स लिहू शकतो. अजून तुम्हाला अजून काय आठवत असतील तर तुम्ही ते सुद्धा लिहू शकताय. ओके. आता इथे जे आहे हा शेप आहे, हा कोणता आहे? किबोई शेप आहे. किबोई शेपमध्ये काय लिहिलेलं आहे? ब्रिक. त्याने एक थिंक लिहून दिलेली आहे, ती काय आहे? ब्रिक. म्हणजे तुमच्या घर बांधायला विटा वगैरे आणतात ना, ते घरा बांधलेल्या विटा आणतात, त्या कोणत्या शेपमध्ये असतात? त्या क्युबोई शेपमध्ये असतात. ओके. तर क्युबोई शेपमध्ये अजून काय सांगता येईल बरं आपल्याला? तुमचे बुक्स जे आहेत ते सुद्धा काय आहेत? क्युबोई शेपमध्ये असतात की नाही. आपण इथे बुक्स पण लिहू शकतो, बुक लिहू शकतो. त्याचबरोबर तुमच्याकडे घरात बेड असेल, तो बेडसुद्धा काय असतो? तर तो सुद्धा क्युबोई शेपमध्ये असतो. त्याचबरोबर बससुद्धा काय असते? क्युबोई शेपमध्ये असते. अजून काय सांगता येईल? आपला मोबाईल फोन तो सुद्धा असतो क्युबोई शेपमध्ये. त्याचबरोबर तुमच्या घरात मॅचबॉक्स असेल, मॅचबॉक्ससुद्धा काय असतो? क्युबोई शेपमध्ये असतो. अशा बऱ्याच थिंग्स आपण अजून याच्यामध्ये सांगू शकतो. ओके. आता लास्ट कॉलम जो दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणता शेप आहे? कोन शेप आहे. अजून कोन शेपमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी थिंग्समध्ये? रॅडिश दिलेला आहे. रॅडिश म्हणजे मुळा. तर आता त्यांनी रॅडिश हा कोन शेपमध्ये असं सांगितलं आहे. आपण आता कोणतेही दुसरे आपल्याला आठवत असलेले शेप आपण लिहू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये काय लिहिता येईल? कॅरेट पण लिहू शकतो आपण. कॅरेट कसं असतं? कोन शेपमध्ये असतं की नाही. इथे कॅरेट लिहू शकता तुम्ही. त्याचबरोबर आपली बर्थडे कॅप लिहू शकतोय. ओके. अजून काय लिहिता येईल बरं? आईस्क्रीम कोन. तुमचा आईस्क्रीम कोन पण कसा असतो? कोन शेपमध्ये असतो की नाही. ओके. अजून तुम्हाला काही थिंग्स आठवत असतील तर तुम्ही लिहू शकता. आता तुम्हाला इथे काही क्वेश्चन दिलेले आहे. फर्स्ट वन आहे, विच शेप डीड यू ऑब्झर्व द मोस्ट? राईट इट्स नेम. तुम्ही कोणत्या शेपचे जास्त निरीक्षण केलेलं आहे त्याचं नाव इथे तुम्हाला लिहायचं आहे. तर आपल्याला जास्ती वस्तू कुठल्या भेटत नाहीत तर सिलेंडर, म्हणून आपण इथे आन्सर काय लिहिणार आहे? सिलेंडर.
सेकंड, which shape did you observe the least? Write its name. तर याचा आन्सर येऊ शकतो कोन. ओके, इथं आपल्याला यायचं आहे कोन. आता थर्ड जो आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, राईट द नेम ऑफ द 2 ऑब्जेक्ट्स मेड फॉर मोअर दॅन 1 शेप. म्हणजे तुम्हाला असे 2 ऑब्जेक्टचे नेम्स लिहायचे आहेत इथे की जे मोअर दॅन शेपपासून बनलेले आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त शेपपासून बनलेले आहेत. जसं की पेन्सिल. पेन्सिलचा शेप तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही पेन्सिल लिहू शकता. आणि दुसरं म्हणजे आईस्क्रीम कोन. बाळांनो, अशा प्रकारे आपण या पेजवरचे सर्व आन्सर्स कंप्लीट केलेले आहेत. तुम्ही हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्या बुकमध्ये कंप्लीट करा. याच्यानंतर जी एक्सरसाइज आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.